फक्त शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. जर तुमचं नाव अजून सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतच्या घरकुल यादीमध्ये आले नसेल, तर तुम्हाला हा फॉर्म भरून तुमच्या ग्रामपंचायतला सबमिट करायचा आहे. जर तुमचं नाव अजूनपर्यंत घरकुल यादीत आले नसेल, तर हा फॉर्म अर्जंट भरा. शेवटचे 2 दिवस बाकी आहे. या 2 दिवसात जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही, तर तुमचे नाव घरकुल यादीत येणार नाही. हा फॉर्म मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे. पण त्या अगोदर समजून घ्या, की फॉर्ममध्ये काय माहिती दिली, त्यामध्ये भरायचंय काय आणि त्यामागे काय-काय झेरॉक्स जोडावं लागतील. चला सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, जर अजून सुद्धा तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आले नसेल, तर आता फक्त शेवटचे 3 दिवस राहिलेले. म्हणजे आता बघा, आज 27 तारीख आहे आणि तुम्हाला 31 तारखेच्या आतमध्ये किंवा 30 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा जो दिसतोय स्क्रीनवरती हा फॉर्म भरून जमा करायचा आहे. बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMJAY घरकुल मागणी अर्ज व स्वयं घोषणापत्र हे भरून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करावं लागणार आहे. जर तुमचं नाव अजून घरकुल यादीत आलेलं नसेल, तर हा फॉर्म भरून दिल्याच्या नंतर येऊन जाईल. बघा, भरायचंय काय आधी ते समजून घेऊया, नंतर तुम्हाला हा फॉर्म सुद्धा मी देणार आहे. तेव्हा सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी इथं तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाचं नाव टाकायचंय. त्यानंतर तुमची पंचायत समिती, जे काय जिल्हा समिती असेल, सॉरी तालुका समिती असेल, तिचं नाव इथं टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला इथं जिल्ह्याचा तुमचा जो काय जिल्हा असेल ते इथं भरायचं आहे. त्यानंतर खाली हे बघा, इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही स्वतःचं नाव टाकत असताल, तर इथं तुमचे पती किंवा पत्नी जे कोणी असेल त्यांचं नाव टाकायचं आहे. इथं तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे, मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, वय किती आहे, त्यानंतर स्त्री पुरुष इथं टाकायचं आहे. आणि तुमचे काय जो काय जात प्रवर्ग असेल, ओपन असेल किंवा OBC SC ST जे काय असेल त्यानुसार इथं टिक करायचे. पुढे तुम्हाला इथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. पती व पत्नी दोघांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे. सिंगल एक माणसाला घरकुल येत नाही. पती आणि पत्नी असं कुटुंब दिसलं पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल मंजूर होणार आहे. त्यानंतर राशन कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. बँक खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. बँकेचे नाव व शाखा, जे काय तुमचे बँकेचे नाव असेल ते इथे टाकायचं. नंतर IFSC कोड इथे टाकायचा. पुढे मनरेगा जॉब कार्ड क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा. जर असेल तुमच्याकडे, नसेल तर तुमचा जो कोणी रोजगार सेवक असेल त्यांच्याकडून काढून घ्या. पुढे हे बघा, मी याद्वारे घोषित करतो की माझ्या कुटुंबातील पती पत्नी आणि अविवाहित मुले कोणत्याही सदस्याकडे खालील नमूद केलेल्या 13 साधनांपैकी किंवा निकषांपैकी एकही साधन उपलब्ध नाही अथवा लागू होत नाही. आता खाली 13 जे साधन आहेत समजा, ते बघून घ्या एकदा. हे बघा, पहिलं आहे कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचे दुचाकी, तिचाकी किंवा चारचाकी वाहन आहे किंवा नाही, तर त्यासाठी तुम्हाला इथं नाही करायचं आहे. त्यानंतर पुढे कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची यांत्रिक चारचाकी बोट आहे का, नौका किंवा बोट जे काय असेल ते इथं तुम्हाला नाही करायचंय. कुटुंबाकडे 50,000 पेक्षा जास्त पतमर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्ड आहे का, याला पण तुम्हाला नाही करायचंय. कुटुंबातील कोणतेही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत का, इथं पण तुम्हाला नाही करायचंय. कुटुंबातील कोणत्याही सदस्य शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या बिगर कृषी उद्योगात कार्यरत आहे का, त्यामध्ये इथं पण तुम्हाला नाही टाकायचंय. कुटुंबातील सर्व साधना मिळून असणारे एकूण मासिक उत्पन्न 10,000 पेक्षा जास्त आहे का, तर इथं पण तुम्हाला नाहीच टाकायचंय. पुढे बघा, कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा आहे का, इथे तुम्हाला नाही वर टिक करायचंय. 8वं बघा, कुटुंबातील कोणतेही सदस्य व्यावसायिक कर भरणारा आहे का, म्हणजे प्रोफेशनल टॅक्स, तर तुम्हाला इथे पण नाही टाकायचंय. पुढे बघा 9 नंबरचं, कुटुंबाच्या घरामध्ये स्वतःचे रेफ्रिजरेटर उपलब्ध आहे का, म्हणजे फ्रीज आहे का, तर इथं पण तुम्हाला नाही टाकायचंय. कुटुंबाच्या घरामध्ये स्वतःचा लँडलाईन फोन जोडणी आहे का, इथे पण तुम्हाला नाही टाकायचं. पुढे बघा 11 नंबर, कुटुंबाकडे किमान एका विहिरीसह सिंचन उपकरणासह 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती जमीन आहे का. 5 एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला भेटणार नाही, इथे तुम्हाला नाही टाकायचंय. कुटुंबाकडे 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन सुविधेसह 2 किंवा अधिक पिके घेण्यायोग्य जमीन आहे का, इथे तुम्हाला नाही टाकायचंय. कुटुंबाकडे एकूण एकत्रित कमीत कमी 7.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेत जमीन जिरायत बागायत आहे का, इथे पण तुम्हाला नाही टाकायचंय. म्हणजे सर्व जेवढे पण ऑप्शन वरती दिसते ते सगळे नाही टाकायचे.
पुढे बघा एक हमीपत्र शपथपत्र जोडण्यात आलेलं आहे. मी इथे तुमचे नाव, अर्जदाराचे नाव, वय जे काय तुमचं वय असेल, राहणार तुमचं इथं गाव टाकायचं, तालुका जिल्हा, याद्वारे गांभीर्यपूर्वक शपथ घेऊन जाहीर करतो की पहा 1 नंबरचा पॉईंट, वरील अर्जात आणि तपासणी कोष्टकात दिलेली सर्व माहिती माझ्या वैयक्तिक ज्ञानानुसार पूर्णपणे खरी, अचूक आणि कायदेशीररित्या वैध आहे. दुसरा आहे, माझ्या कुटुंबाकडे संपूर्ण भारतात कुठेही स्वतःच्या मालकीचे पक्के घर नाही. खाली अजूनही 2 दिलेले आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या. आणि पुढे बघा इथं तुम्हाला तारीख टाकायची, इथं तुमचं जे काय गावाचं नाव असेल ते इथं टाकणार. पुढे तुम्हाला इथं तुमची सही करायची आहे आणि इथं तुमचं पूर्ण नाव भरायचे. बस हा एवढाच फॉर्म आहे. हा फॉर्म इथं संपलेला आहे. आता या फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. फक्त शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिलेले. या 3 दिवसाच्या आत हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतकडे जाणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं नाव घरकुल यादीमध्ये येणार नाही.